आता 36, 37, 38 करणार आहोत. भाग 3 आपण संपवलेला आहे. भाग 3 आणि भाग 4 त्याच्या आधी भाग 2, भाग 1 आणि घटनेची पूर्वपीठिका, घटनेची उद्देशिका आपण बघितली. हा जो आपण क्रमाक्रमाने बघत चाललेलो आहे आणि ही जी रचना केलेली आहे याच्यामध्ये प्रकरणांची, भागांची आणि त्याच्यातल्या अनुच्छेदांची, त्याच्यावरून आपल्या एक लक्षात आलं असेल की एक मोठं धोरण उद्देशिकेमध्ये जे आपण ठरवलं संपूर्ण समाजाबद्दल, संपूर्ण देशाबद्दलचं, ते धोरण कार्यान्वित करण्यासाठी आपली जी कायदेविषयक, संविधानिक, संसदीय, लोकशाही, मूल्य वर्धित करणारी जी प्रणाली असेल त्या प्रणालीचं आपण टप्प्याटप्प्याने या ठिकाणी विवेचन करत आहोत. एक मध्ये भारताच्या या संपूर्ण संविधानाला लागू होण्यासाठी त्याच्या सीमा, परिसीमा, कुठल्या कुठल्या भागामध्ये काय काय रचना असू शकते, त्याच्यामध्ये युनियन टेरिटरीज, केंद्रशासित प्रदेशापासून राज्य आणि या राज्य वगैरे या सगळ्यांचे अर्थ विहित केलेले आहे. 2 मध्ये नागरिकत्व तुम्हाला प्रामुख्याने दिसेल की हे सगळं कोणासाठी होत आहे, हा समाज जो आहे हा कोणाचा बनलेला आहे, तर ज्या धर्म, जात किंवा काही संप्रदाय त्यांचा उल्लेख नसून सगळ्या जनतेचा उल्लेख आहे. मग जनता म्हटली की त्यांना नागरिक संबोधलं पाहिजे, म्हणून नागरिकाची व्याख्या कोण कोण कुठल्या कुठल्या प्रकारे नागरिकाच्या परिभाषेमध्ये समाविष्ट होऊ शकतात याचं विवेचन आपण प्रामुख्याने भाग 2 मध्ये बघितलं. भाग 3 बघत असताना आपण तुम्हाला काय मूलभूत हक्क आहेत, साधे हक्क नाही तर हे मूलभूत हक्क आहे, म्हणजे जे सहसा कुठल्याही परिस्थितीमध्ये हिरावून घेतले जाऊ शकत नाही, अशा प्रकारची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती, आणि हे जे हक्क आहे ते हक्क अनिर्बंध आहे का, असा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तर त्याचं उत्तर आहे नाही, कारण त्याच्यावर निर्बंधही तुम्हाला भाग 3 मध्ये टाकलेले दिसतात. म्हणून भाग 3 नी सगळ्यात प्रथम जर काही केलं असेल तर राज्य या शब्दाची व्याख्या केली. कारण आता आपण भाग 4च्या अनुच्छेद 36 मध्ये हेच बघणार आहोत की राज्य ही संकल्पना नेमकी काय आहे, कशी आहे. कारण हे जे सगळी मार्गदर्शक तत्व आपण आज भाग 4 मध्ये बघणार आहोत, ही मार्गदर्शक तत्व एक प्रकारे आपल्या मूलभूत हक्कांचा पुढचा पाठपुरावा आहे. पण हा पाठपुरावा बघत असताना आपल्याला त्याची मूळ भूमिका समजून घेतल्याशिवाय मार्गदर्शक तत्वांवर सरसकट वाचन करून शब्दांचे अर्थ सांगण्याने होणार नाही. म्हणून आपण थोडस त्याचं एक बेस तयार करतोय की आपल्या घटनेची रचना ही आपल्या लक्षात पूर्णत्वाने येते. मग ती रचना कशी आहे, ती लोककल्याणकारी आहे का, ती जनकल्याणकारी आहे का, की काही वेगळे त्याच्यामध्ये विषय समाविष्ट झालेले आहे. आज जे कॉर्पोरेटचं भांडवली रूप दिसते हे स्वरूप कुठून आलेलं आहे, असं जे आपण सगळे प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात त्याची ही उत्तरं वेळोवेळी आपण घेण्याचा आणि शोधण्याचा प्रयत्न करत असतो. जसं काल आपण एकंदर हे कॉर्पोरेटोक्रेसी आणि आपल्या कॉन्स्टिट्यूशनवर जो काही परिणाम आहे तो कुठल्या जगातल्या प्रमुख राज्य घटनांचा परिणाम आहे आणि वेस्टमिन्स्टर मॉडेल आणि कुठल्या पद्धतीने हे सगळं झालेलं आहे याचाही विचार केलेला आहे. मला वाटतं आपण मध्ये मध्ये अशा प्रकारचे जे सेशन्स असतील ते करावेत, जेणेकरून श्रोत्यांच्या मनामध्ये याच्यावर शंका ज्या असतील त्याचं निरसन होईल. आणि इतपर काही शंका जर राहिल्या आणि पुढे पुढे जसे जसे संदर्भ आपल्याला या घटनेमध्ये वेगवेगळ्या पुढच्या अनुच्छेदांमध्ये येत जातील त्या असं एक वेगळं चर्चात्मक किंवा मार्मिक याच्या मागचं तत्व प्रणाली विकसित किंवा स्पष्ट करणारं असं एखादं लेक्चर घेत जाऊ, जेणेकरून हे संदर्भ सगळे आपल्या नीटपणे लक्षात येतील. आणि खरं स्वरूप जे आहे त्या स्वरूपाचं काही विभत्सीकरण झालेलं असेल, कुठं काही प्रॉब्लेम झाला असेल, तोही आपल्या लक्षात येईल, कारण हाच मूळ उद्देश या पारायणाचा आहे. आणि म्हणून भाग 3 मध्ये आपण बघितलं की तुम्हाला दिलेले मूलभूत हक्क हे अनिर्बंध ठेवलेले नाही, तर ह्याच्यावर निर्बंध टाकलेले आहेत. निर्बंध टाकणारी जी संस्था आहे, निर्बंध टाकणारी जी आस्थापना आहे, एस्टॅब्लिशमेंट ज्याला आपण म्हणतो, ती एस्टॅब्लिशमेंट कोण आहे, तर ते राज्य आहे. जेव्हा जेव्हा घटनेमध्ये राज्य हा शब्द येतो तेव्हा तो केंद्र आणि राज्य
संघराज्यातले जे छोटी छोटी राज्य आहेत ते राज्य आणि केंद्र सरकार या सगळ्यांचा सामूहिक उल्लेख त्याच्यामध्ये होतो. किंबहुना राज्याच्या व्याख्येमध्ये राज्याची अशी कुठलीही संस्था, त्या संस्थेला राज्याचं अनुदान आहे, जी संस्था राज्याच्या केलेल्या नियमानुसार चालते किंवा ज्या संस्थेवर राज्याचा काही अंश का होईना पण त्याच्या मॅनेजमेंटमध्ये, त्याच्या नियंत्रणामध्ये काहीतरी सहभाग आहे, अशा प्रकारच्या सगळ्या संस्था आपण राज्य या संकल्पनेत मोडलेल्या आहेत. याचं प्रमुख कारण काय असावं? भाग 3चा जर आपण ओव्हरऑल बर्ड्स आय व्ह्यू घेतला तर असं दिसतं की आपल्या ज्या काही तक्रारी असतील किंवा जे काही निर्बंध आपल्या मूलभूत हक्कांवर, अधिकारांवर लावलेले असतील ते राज्याने लावलेले आहे. आणि म्हणून जर अशा तक्रारीचं निरसन करायचं झालं, आपल्याला आपल्यावर झालेल्या अन्यायाबद्दल जर दाद मागायची झाली तर ती कोणाला मागायची? घटना सांगते की ती दाद तुम्ही राज्य या संस्थेला, राज्य या संकल्पनेला मागितली पाहिजे. ही आस्थापना ज्या आस्थापनेने निर्बंध लावलेले आणि निर्बंध लावलेले जर चुकीचे असतील, आता हे निर्बंध चुकीचे आहे की बरोबर आहे, कोणी ठरवायचं असतं? तर ही स्वतंत्र न्यायपालिका जी आपल्याकडे आहे, इंडिपेंडंट ज्युडिशियरी ज्याला आपण म्हणतो, त्यांनी ठरवायचं असतं. आणि त्यांनी ठरवताना कशाचा आधार घ्यायचा असतो? तर त्याने आधार घ्यायचा असतो या राज्यघटनेमध्ये सांगितलेल्या उद्देशिकेचा, पूर्वपीठिकेचा, प्रस्तावनेचा. आणि म्हणून ते एका ओळीत लिहिलेली, एका पानात सांगितलेली आणि एका वाक्यात विशद करण्याचा प्रयत्न केलेली उद्देशिका जी आहे ती या संपूर्ण घटनेचा मूळ आत्मा आहे असं म्हटलं तर अजिबात वावगं होणार नाही. आणि म्हणून राज्य ही संकल्पना आपण नीट समजून घ्यायला पाहिजे की राज्य हे नेमकं कुठे आलं. आपल्याला माहित असेल की जेव्हा एखादं लिटिगेशन आपण कोर्टामध्ये करतो तेव्हा प्रत्येक लिटिगेशन मध्ये मग तर रिस्पॉन्डंट असतील किंवा पिटिशनर असतील तर स्टेट, युनियन ऑफ इंडिया किंवा स्टेट ऑफ महाराष्ट्र, स्टेट ऑफ MP, स्टेट ऑफ गुजरात, स्टेट ऑफ कर्नाटका, स्टेट ऑफ तामिळनाडू असं लिहिलेलं असतं. तर स्टेट ऑफ तामिळनाडू हे कोण आहे? स्टेट काही येऊन तुमच्यावर अन्याय करत नाही. अन्याय हा त्या राज्यात काम करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून झालेला असतो, कुठल्या तरी संस्थेने केलेला असतो. कधी रेव्हन्यू डिपार्टमेंट असेल, कधी पोलीस डिपार्टमेंट असतील, कधी प्रशासकीय कलेक्टरचं ऑफिस असेल, अशा ठिकाणी हा प्रकार झाला असेल. पण त्याच्या विरुद्ध जेव्हा आपण दाद मागतो तेव्हा ही दाद त्या प्राधिकरणाशिवाय आपल्याला राज्याला मागायची असते, कारण राज्य हे मूलतः अशा अधिकारांचं रक्षण करण्यासाठी घटनेने निर्देशित केलेलं आहे. हा भाग लक्षात घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल, अनेक विद्यार्थी प्रश्न विचारतात की सर, कोर्टाच्या केसेसमध्ये आपण रिस्पॉन्डंट करतो, जर आपण पिटिशनर असू, एखाद्या शेतकऱ्याचं काही नुकसान झालं असेल आणि त्याला नुकसान भरपाईसाठी एखादं पिटिशन तहसीलदार किंवा कलेक्टरकडे किंवा मग कोर्टामध्ये द्यायचं असेल तर आपण स्टेट ऑफ महाराष्ट्र किंवा युनियन ऑफ इंडिया असा जो उल्लेख करतो, तर हे काही तुमच्याकडे येऊन करत नाही. हे जरी करत नसले तरी यांच्या हस्ते, यांच्या करवी, यांची जी प्रतीक आहेत, यांच्या ज्या सब संस्था आहे त्या संस्थेमार्फत हे होत असतं. म्हणून अल्टिमेट रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची? तर मूळ मालकाची. मूळ मालक कोण? तर राज्य. आणि म्हणून राज्य हे पिटिशन मध्ये डिफेंडंट किंवा रिस्पॉन्डंट च्या नावाखाली क्रमांक 1 वर नेहमी लिहिलं जातं. तुम्ही कुठलेही कोर्टाचं पिटिशन बघाल, कुठलीही न्याय प्राधिकरणासमोर असलेले अर्ज बघाल तर त्या अर्जामध्ये तुम्हाला हा मुद्दा स्पष्ट झाला पाहिजे की राज्य या ठिकाणी का लिहिले, कारण अल्टिमेटली राज्य रिस्पॉन्सिबल आहे. कारण त्यानुसार जेव्हा कोर्ट आदेश देईल तेव्हा कोर्ट आदेश कोणाला देईल? घटनात्मक पायंड्यानुसार कोर्ट हे आदेश राज्याला देईल. राज्य म्हणजे त्या राज्याचा जो घटक संस्थेचा भाग तुमच्याशी निगडीत आहे, ज्याच्याबद्दलचं ते प्रकरण आहे, त्या राज्याच्या घटकाला हे ऑर्डर असतील, पण हे राज्याच्या नावाने निर्गमित केले जातील. हे या ठिकाणी आपल्याला समजून घेतलं पाहिजे. ही जी रचना, एकंदर जो ढाचा आहे घटनेचा, तो ढाचा कसा मांडलेला आहे हे समजल्यानंतरच आपल्याला या ढाच्याप्रमाणे खरंच काम होतंय
की या ढाच्यालाच काहीतरी मुळात बाधा येत आहे, काही वाळवी लागलेली आहे. ढाचाच तसाच ठेवायचा आणि बाकीचं काम जे आहे ते आपलं योग्य पद्धतीनं वेगवेगळ्या लोकांच्या फायद्यासाठी, जनकल्याण सोडून, लोककल्याण सोडून काही समूहाच्या फायद्यासाठी करायचं. असं होतं. याची तुलनात्मक, विश्लेषणात्मक अभ्यासिका म्हणजे हे संविधानाचं पारायण. पारायण करतो म्हणजे नेमकं आपण काय करतो? तो जो संदर्भ आहे, जो आपण वाचतो, तो केवळ समजून घेत नाही, तर तो आत्मसात करतो. केवळ समजून घेणे आणि आत्मसात करणे याच्यामध्ये फरक आहे आणि म्हणून उद्देशिकेमध्ये आम्ही ही घटना अंगीकृत करत आहोत. अधिनियमित करून अंगीकृत करत आहोत. हा जो शब्द वापरलेला आहे, त्याचा उलगडा या ठिकाणी होतो, की संविधानाच्या पारायणामध्ये आपल्याला हे समजून घ्यायचं आहे, की नेमकं हे कसं चाललेलं आहे आणि काय होत आहे. खरंच जर घटनेमध्ये काही गोष्टी सांगितल्या असतील आणि तशाच्या तसं त्याचं प्रतिबिंब समाजामध्ये पडलेलं दिसत नसेल, किंबहुना तुम्हाला त्याच्या उलट काहीतरी समाजामध्ये चाललेलं आहे असं दिसत असेल, तर अशा वेळी आपल्या समोर प्रश्न पडतो, की अरे हे तर असं सांगितलंय, मग तुम्ही म्हणता ते असं व्हायला पाहिजे, तसं होत नाही, मग हे असं का झालं? असा जेव्हा मनात प्रश्न पडतो आणि माझ्या तरुण मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, तेव्हा आपल्या मनात सहज एक चीड निर्माण होते आणि ती चीड मग आंदोलनाच्या रूपाने रस्त्यावर येते. पण हे असं का झालेलं नाही, हे असं का होत नाही, याच्यावर खरं मनन चिंतन जर आपण केलं, ज्या मनन चिंतन या 2 शब्दातून पारायण हाच अर्थ उद्भूत होतो, याशिवाय दुसरा अर्थ उद्भूत होत नाही. तर आपल्या लक्षात येतं, की याची मूळ जी आहे, कारण जसं घटनेत सांगितलेलं तसं न होण्याची जी मूळ कारणं आहेत, ती कशामध्ये आहे. आणि मला वाटतं आपण सुज्ञ जन आहोत. आपल्या हाती तुकाराम महाराजाच्या काळातली तलवार राहिलेली नाही, भगतसिंगाच्या हातचं पिस्तूल राहिलेलं नाही. आपल्या हाती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लेखणी. आणि म्हणून विचार, आपली विचारसरणी, आपली वैचारिक आणि बौद्धिक शक्ती हिला प्रमाण मानून आपण बुद्धी प्रामाण्यवादी झालं पाहिजे. शब्द प्रामाण्यवादी राहता कामा नये. कोणी सांगतं म्हणून त्याच्या भडकाव्यामध्ये येऊन आपण काहीतरी आचरत विचरत प्रकार करून बसतो. बहुतेक तरुण आताचे जे कार्यकर्ते वगैरे आहेत, खूप तुम्ही बघताय की जो काही राजकीय गदारोळ चाललेला आहे, हा जो माणूस आहे कार्यकर्ता, याला खरंच घटना समजते का हो? याला खरंच घटनात्मक प्रारूप माहीत आहेत का? अटक काय असते, गुन्हे काय असतात, यांच्या अनेक लोकांवरती गुन्हे नोंद करून त्यांना पुढे सर्टिफिकेट्स मिळत नाही. यांचं कॅरेक्टर असेसमेंट जे आहे ते बरोबर होत नाही. नोकरीपासून अनेक युवकांना यासाठी मुकावं लागतं. असे जे सगळे संदर्भ जे आहेत ना, हे आपण स्वतः एक चिंतन म्हणून करून घेतले पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. सेल्फ इंट्रोस्पेक्शन. आता त्या ठिकाणी मी बघतोय, की जे राजकीय नेते भांडतात आहे, ते सुखानैव आहे, पण जे कार्यकर्ते रस्त्यावर आहे, त्यांच्यात विनाकारण केसेस त्यांचे डोकशी फोडाफोडी झालेली आहे, प्रकरणं कुठे गेलेली आहे. जेव्हा कोर्टाच्या नोटीस येतील, तेव्हा ही पोरं कोर्टामध्ये जाऊन तारखेला हजर राहतील. मला वाटत नाही त्यावेळी कोणी राजकीय नेता यांच्याबरोबर जाऊन कोर्टामध्ये हजर राहणं सांगेल, की माझ्यासाठी हे लोकं भांडत होते आणि मी याला सांगितलं होतं आणि हे करत होतो. आपण हे जे करतोय ते कशातून होतंय? हे कुठेतरी उद्वेगातून होते. चीड निर्माण होते मनामध्ये आणि चीड ही प्रत्येक आंदोलनाची जननी, तशीच बुद्धी ही आंदोलनाची जननी आहे. पण बुद्धी प्रचूर केलेलं आंदोलन आणि चिड येऊन केलेलं आंदोलन याच्यातला फरक युवकांनी विशेषतः लक्षात ठेवायचा आहे. म्हणून ही अभ्यासिका, म्हणून हे पारायण आणि म्हणून हे सगळे संदर्भ तुम्ही समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला LLB कोर्सला ऍडमिशन घेऊन घटनेचा अभ्यास करून काही घटना पूर्णपणे समजून घेता येत नाही. घटनेला चालू परिस्थितीच्या परिप्रेक्ष्यामध्ये बघण्याची दृष्टी देण्याचं काम हे आमचं संविधानाचं पारायण करणार आहे आणि म्हणून ह्या पारायणाला अनन्यसाधारण महत्व आहे, हे लक्षात घ्या. जेव्हा आम्ही हे सगळं समजून घेऊ आणि बघू आणि तशी परिस्थिती का नाहीये त्याच्यावर चिंतन करू, तर आपल्याला त्याचं मूळ कारण काय आहे ते लक्षात येईल आणि ते मूळ कारण निर्मूलन करायचं असेल, त्याला मुळासकट काढून फेकायचं असेल, त्या ठिकाणी नवीन मूल्यांची प्रेरणी करायची असेल, तर ती तरतूद सुद्धा राज्यघटनेमध्ये उपलब्ध आहे. परंतु ती कोणी करायची आहे? ती तुम्ही करायची.
आज 150 च्या जवळपास सव्वाशेचा टप्पा आपण ओलांडलेला आहे. 127वी घटना दुरुस्ती संसदेत आपण आणलेली आहे. म्हणजे 127 वेळा आपल्याला या राज्य घटनेच्या ज्या विविध तरतुदी आहे त्या जनकल्याणकारी नसल्यामुळं त्या कशा करून घ्याव्या यासाठी घटनेच्या दुरुस्तीचे प्रस्ताव आणलेले आहेत आणि घटना दुरुस्त्या करून घेण्यात आलेल्या आहेत त्या प्रमाणात. म्हणून जर अशी कारण तुम्हाला घटनेमध्ये सापडली जे तुमच्या जीवनाला, तुमच्या जगण्याला, तुमच्या हक्काला, तुमच्या अधिकाराला मूर्त स्वरूप प्राप्त करून देणारं दस्तावेज आहे, त्याचं नाव भारतीय घटना आणि या घटनेमध्ये सांगितलेले संदर्भ आपण जर पूर्णपणे समजून घेतले नाही तर या दुरावस्थेला किंवा आज समाजामध्ये चाललेल्या काही अनावश्यक घटनेला काय कारण आहे ही आपल्याला कळणार नाही. एकदा कारण कळल्यावर घटना दुरुस्तीचे जे तरतुदी घटनेमध्ये आहेत त्या बरहुकूम आपल्याला घटना दुरुस्त करून घेता येणार नाही आणि त्या दुरुस्त्या जर आपल्याला पूर्ण याची माहिती नसेल त्याही दुरुस्त्या कुचकामी ठरतात आहे. म्हणजे तुम्ही 42वी घटना दुरुस्ती बघा किंवा मग केशवानंद भारतीची केस बघा, त्याच्यावरून तुम्हाला बऱ्याच वेळी हे मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत हक्क याच्यामधलं द्वंद्व दिसेल, याच्यामधलं युद्ध दिसेल. अशा प्रकारचे परिणाम का घडतात? कारण घटनेतले मूळ जे प्रकार आहे ते प्रकार काही बाबतीत विसंगत वाटत असतील तर त्यांना सुसंगत करून घेण्यासाठीच्या ज्या घटना दुरुस्ती झालेल्या आहे त्या घटना दुरुस्ती सुद्धा सुसंगत न करता परत विसंगतीकडे जात आहेत का याचाही या ठिकाणी विचार केला पाहिजे. 102वी आणि 127वी घटना दुरुस्ती जर बघितली तर त्याच्यामध्ये तुम्हाला आरक्षणाच्या गोष्टींबद्दल बराचसा कथ्याकूट, बराचसा उहापोह झालेला दिसतो. आज कुठलीही गोष्ट ही सरळ सोट राहिलेली नाही. साधं आरक्षण म्हटलं की त्याच्यामध्ये कितीतरी मागच्या 30-35 वर्षाच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयांचा समावेश होतो. त्याच्यामध्ये अनेक घटना दुरुस्त्यांचा समावेश होतो. त्याच्यामध्ये अनेक कमिशन्स जी नेमल्या गेलेली आहे त्यांच्या रिपोर्टचा समावेश होतो. गुंतागुंतीचे हे सगळं प्रकरण आहे. मुळात माझी अशी विनंती आहे सर्वांना की आपण जेव्हा संविधानाच्या पारायणाच्या संदर्भात बोलतो तेव्हा ते पारायण यासाठीच असलं पाहिजे. पारायणाची सुद्धा एक उद्देशिका असली पाहिजे आणि ती उद्देशिका अशी आहे की हे पारायण आपण समजून घेत असताना कुठे आमचं चुकतंय का, आमचं वाकडं पाऊल कुठे पडतं आणि आमच्या या परिस्थितीला अल्टिमेट कोण जबाबदार आहे. घटनेप्रमाणे तर आम्हीच जबाबदार आहोत कारण वी द पीपल ऑफ इंडिया हा मूळ गाभा विचारात घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. की जे काही घडत असेल त्याला सरतेशेवटी जबाबदार आम्ही सगळे भारताचे लोक आहोत. मग आम्ही सगळे भारताचे लोक ज्या पद्धतीने आज विचार करतोय तसा विचार आम्ही स्वतः करतो की आम्हाला कुठली तरी अदृश्य शक्ती करायला भाग पाडते? तसं जर होत असेल तर मग आमची बुद्धी प्रामाण्य आणि शब्द प्रामाण्य कुठं गेलं? आम्ही का नाही स्वतःच्या बुद्धी प्रामाण्याचा विचार करून या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा मांडत? हा लेखाजोखा मांडल्यावरती जर तुमची बुद्धी तुम्हाला असा निर्वाळा देत असेल की नाही या ठिकाणी तुम्ही असं नाही असं वागलं पाहिजे, ही दुरुस्ती अशी नाही ही दुरुस्ती अशी करून घेतली पाहिजे, हे ज्या दिवशी होईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने या संविधानाला अभिप्रेत असलेली शासन आणि प्रशासन व्यवस्था या देशामध्ये निर्माण होणार नाही. आणि जोपर्यंत अशी व्यवस्था निर्माण होणार नाही तोपर्यंत हे राज्य लोककल्याणकारी राज्य म्हणून होणार नाही. लोककल्याणकारी या शब्दाचा उल्लेख तुम्हाला मार्गदर्शक तत्वांमध्ये पदोपदी झालेला दिसतो. म्हणजे शेवटी मार्गदर्शक तत्व ही जो आता भाग 4 मध्ये आपण बघणार आहोत ही लोककल्याणार्थ निर्माण करण्यात आली. मग अनेक वेळा असे प्रश्न निर्माण होतात की ही जी मार्गदर्शक तत्व आहे त्यांना मूलभूत हक्कांचा दर्जा का दिलेला नाही किंवा मूलभूत हक्कामध्ये जे समाविष्ट आहे ते या मार्गदर्शक तत्वामध्ये आलेलं नाही का? नक्कीच आलेलं आहे. मूलभूत हक्क भाग 3 मध्ये राज्य या संकल्पनेची जबाबदारी निश्चित केलेली आहे. राज्याने जबाबदारी निश्चितपणे नाही पार पाडली तर तुम्हाला न्यायालयात जाण्याची राज्याविरुद्धची प्रावधानं आपण अनुच्छेद 32 मध्ये सगळीकडे बघितली आहे.
ही जबाबदारी राज्यांनी पार पाडत असताना काय मार्गदर्शन घेतलं पाहिजे, तर ते मार्गदर्शन सुद्धा घटनेने त्यांना या भाग 4 मधल्या मार्गदर्शक तत्वे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, म्हणजे राज्य जे जे काही धोरण आखेल, आता हे धोरण लोककल्याणकारीच असलं पाहिजे, म्हणून त्या धोरणाच्या पूर्ततेसाठी, ती जबाबदारी पार पाडण्यासाठी, धोरणात्मक जबाबदारी राज्यांना पार पाडण्यासाठी त्यांना काय मार्गदर्शन आवश्यक आहे याचा विचार करून ही मार्गदर्शक तत्वे आपण या घटनेमध्ये समाविष्ट केलेली आहे भाग 4 मध्ये. आणि मार्गदर्शक तत्वे ही आपण आयर्लंडच्या राज्यघटनेमधून मुख्यतः घेतलेली आहे. आयर्लंडच्या राज्यघटनेने ही मार्गदर्शक तत्वे 1878 च्या आसपास त्यांच्या घटनेमध्ये समाविष्ट केली आणि जगभर याच्याबद्दल एक चर्चा सुरू झाली. एक सकारात्मक दृष्टिकोन मानवतावादी लोकशाही राज्यांना या मार्गदर्शक तत्वांनी दिला आणि म्हणून ती अभ्यासत असताना आपल्या घटनाकारांनी घटनापीठासमोर याच्यावर चर्चा, साधक बाधक विचार हे घेतले आणि ते घेऊन आपल्या मार्गदर्शक तत्वांना या घटनेच्या भाग 4 मध्ये समाविष्ट केलेलं आहे. राज्याची परिभाषा जी अनुच्छेद 12-13च्या अनुषंगाने भाग 3 च्या अगदी सुरुवातीलाच दिलेली आहे. इथं महत्वाचं आहे, आवश्यकता नसेल तर, म्हणजे जिथे कुठे हा प्रश्न निर्माण होईल, हे समजून घ्या, जिथे कुठे हा प्रश्न निर्माण होईल की ही मार्गदर्शक तत्वे पाळण्याचं कर्तव्य कोणावर आहे आणि ती संस्था राज्य आहे की नाही आहे, असा जर प्रश्न निर्माण होईल तरच राज्य आहे की नाही हे निर्धारण करण्याची वेळ आली तर त्यावेळी राज्य या संकल्पनेची परिभाषा घटनेच्या भाग 3 अनुच्छेद 12 मध्ये दिलेल्या परिभाषेसारखीच समजली जाईल. आणि जर समजा तशी वेळ नाही आली तर राज्य हे ठरलेलं आहे, राज्य ऑलरेडी परिभाषित आहे, राज्य सरळ सरळपणे दिसतंय किंवा दिसत नाही, अशा दोन्ही संदर्भ असू शकतात की जे काही झालेलं आहे त्यासाठी राज्य जबाबदार नाहीये, मग त्या ठिकाणी राज्य परिभाषित करण्याची गरज नाही. मग अशा वेळी जे काही संदर्भ लागतील किंवा जे काही शब्द किंवा परिभाषा त्यावेळी निर्माण होईल, ती परिभाषा कदाचित, हे समजून घ्या, ती परिभाषा कदाचित अनुच्छेद 12तल्या राज्य या परिभाषेहून वेगळी असू शकते. म्हणजे राज्य परिभाषित करण्यासाठी जर त्यावर वितंडवाद झाला नाही तर भाग 3 मधली राज्याची परिभाषा चालेल, पण जर वितंडवाद झाला तर राज्य नव्याने सुद्धा परिभाषित होऊ शकतं, किंबहुना राज्य या संकल्पनेचा, या संस्थेचा संबंध या प्रकरणात नाही असंही निर्धारित होऊ शकतं. हे सांगण्याचा उद्देश या अनुच्छेद 36चा आहे. वाचताना मोठं वेगळं वाटतं. अनुच्छेद असा म्हणतो की या भागात संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर, अन्यथा आवश्यक नसेल तर राज्य या शब्दाला भाग 3 मध्ये असलेलाच अर्थ आहे. याचा अर्थ असा होतो, भाग 3 मधला राज्याचा अर्थ हाच आहे, पण त्या व्यतिरिक्त आवश्यकता नसेल तर, याचाच अर्थ आवश्यकता असेल तर काय करावं, आवश्यकता असेल तर राज्य हे पुनर्परिभाषित, पुनर्निर्धारित होऊ शकतं. आणि हे कोणाचं काम आहे, न्यायपालिकेचं काम. समजा एखाद्यावर अन्याय झाला, कोणी या मार्गदर्शक तत्वांच्या अंतर्गत न्यायालयामध्ये खटला दाखल केला की हे असं असं झालेलं आहे आणि या ठिकाणी हे सगळं आहे, आणि त्याच्यावर प्रतिवादीने असा त्याचा प्रतिवाद मांडला, प्रत्यवाय असा सादर केला की हे राज्य या संकल्पने येतच नाही, पण आपल्यावर झालेलं हे तर घटनात्मक याच्यातूनच झालेलं आहे, मग राज्याला परिभाषित करायची गरज आहे. मग अशा वेळी राज्य या संकल्पनेची व्याप्ती वाढवणं हे सुद्धा
शक्य कोटीतलं आहे ते न्यायालय करेल, न्यायालय ठरविल, असा या अनुच्छेद 36चा अर्थ आहे, तो आपण समजून घेतला पाहिजे. अनुच्छेद 36 राज्य या संकल्पनेच्या भाग 3 मधल्या परिभाषेवर थांबत नाही, तर त्याचं थोडंसं विस्तृतीकरण करतं आणि राज्याला जास्त व्यापक अर्थ प्राप्त करून देण्याचा प्रयत्न या अनुच्छेदाने केलेला आहे. आणि म्हणून आपण राज्य हे बघत असताना तुम्हाला घटनेची रचना, घटनेमध्ये झालेले वाद प्रवाद, त्यावेळच्या घटनापीठांनी केलेले विचार आणि कशा प्रकारची ही सगळी मांडणी केलेली आहे हे सांगणं महत्वाचं आहे. कारण पुढे पुढे आपण जसं जसं पुढे जात जाऊ तसं मागचं पाठ पुढे सपाट अशी परिस्थिती होऊ नये म्हणून मागच्या भागांचा सुद्धा धावता आढावा घेणं या ठिकाणी आवश्यक आहे. म्हणजे संदर्भाला संदर्भ जुळतील आणि आपलं पारायण जास्त यशस्वीपणे लोकांना समजून घेता येईल, त्याच्यामध्ये घटनेच्या अंतरंगात शिरता येईल. पुढे अनुच्छेद 37 नी म्हटलेलं आहे की या भागात अंतर्भूत असलेली तत्वे लागू करणे, म्हणजे या भागात जी तत्व सांगितलेली आहे तिला अंमलात आणण्यासाठी, तिला लागू करण्यासाठी काय तरतुदी आहे याच्याबद्दल हे अनुच्छेद भाष्य करते. अनुच्छेद 37 असं म्हणते की या भागात अंतर्भूत असलेल्या तरतुदी, तरतुदी हा शब्द लक्षात घ्या. या भागात अंतर्भूत असलेले कायदे असं म्हटलेलं नाही. या भागात अंतर्भूत असलेल्या तरतुदी कोणत्याही न्यायालयाकरवी अंमलबजावणी योग्य असणार नाहीत. म्हणजे न्यायालयामध्ये तुम्ही जाऊ शकत नाही असा याचा अर्थ घेऊ नका, ते फार नकारात्मक होईल. न्यायालयाकरवी अंमलबजावणी करण्यायोग्य असणार नाही, म्हणजे न्यायालयाने याची अंमलबजावणी केलीच पाहिजे असा हट्ट याचिका करता येणार नाही. जसा आपल्याला भाग 3 मध्ये मूलभूत हक्काची पायमल्ली जर झाली, मूलभूत हक्क जर आपले बाधित झाले, तर त्यावेळी ज्या पद्धतीनं आपल्याला हट्ट न्याय व्यवस्थेसमोर करता येतो की हे न्यायालयाचं काम आहे, न्यायालयाने हे केलंच पाहिजे, न्यायालयाला ती ऑर्डर देणं आवश्यक आहे, तशा प्रकारची अंमलबजावणी योग्य ही तत्व असणार नाही. याचाच अर्थ मार्गदर्शक तत्वांचा जो दर्जा आहे तो मूलभूत हक्काच्या नंतरचा दुय्यम दर्जा किंवा त्याच्या खालच्या पातळीवरचा दर्जा असं म्हटलं तरी चालेल. पण पुढचं म्हणते पण तरी सुद्धा म्हणजे इकडे म्हटलेलं आहे न्यायालयाकरवी अंमलबजावणी योग्य असणार नाहीत, पण तरी सुद्धा त्यात घालून दिलेली तत्वे देशाच्या शासन व्यवहाराच्या दृष्टीने मूलभूत आहेत. देशाचा शासन व्यवहार म्हणजे प्रशासन. देशाच्या शासन व्यवहाराच्या दृष्टीने मूलभूत आहेत आणि कायदे करताना ही तत्वे लागू करणे हे राज्याचे कर्तव्य असेल. ही तत्व लागू करताना कुठे लागू करायची, तर कायद्यांमध्ये लागू करायची. म्हणून राज्य जेव्हा कायदे करेल, राज्य कायदे दोन प्रकारचे करू शकते. एक तर जनतेसाठी केलेला आम कायदा आणि त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी शासनाच्या अखत्यारीत असलेल्या प्रशासनाला प्रक्रिया करण्यासाठी केलेली नियमावली. या दोन्ही प्रकारच्या कायद्यांमध्ये शासनाला मार्गदर्शक तत्व लागू करणे हे त्यांचे कर्तव्य असेल. मार्गदर्शक तत्व लागू केली पाहिजे. तुम्ही म्हणाल की आम्ही एक कायदा निर्माण केला आणि तो कायदा जनताभिमुख आहे. आता जनताभिमुख आहे की नाही हे कोण ठरवणार? हे ठरवणार तुम्ही तो कायदा करताना किती जास्त प्रमाणात या मार्गदर्शक तत्वांचा समावेश त्या कायद्याच्या फलश्रुतीमध्ये करून घेतलाय. कायदा एक रस्ता आहे,
तो आम्ही निर्माण केला. पण हा रस्ता जर कुठेच जात नसेल, आम्हाला सांगितलं की बाबा हा रस्ता मुंबईहून पुण्याला जातो. आम्ही प्रवास करायला सुरुवात केली, पण पुणे येतच नाही त्याच्यावर. दुसरंच काहीतरी कुठल्यातरी घाटात तो रस्ता जाऊन गुरफटतो. असं का होतं? कारण मार्गदर्शक तत्वांचा पुरेसा समावेश केला नाही, म्हणून तसं होतं. आणि मार्गदर्शक तत्वांचा पुरेसा समावेश जर त्याच्यामध्ये केला नसेल, तर तुम्हाला तुमच्या मानवी हक्कांच्या नावाखाली न्यायालयाचं दार ठोठावता येतं, की हा जो मार्गदर्शक तत्वांचा त्याच्यात समावेश होणं हे फार आवश्यक आहे. म्हणून 38 परत एकदा मी वाचतो, म्हणजे त्याच्यातली हे जे खोच आहे ते आपल्या लक्षात येईल, की राज्य या भागात 38 या भागात अंतर्भूत असलेल्या तरतुदी कोणत्याही न्यायालयाकरवी अंमलबजावणी योग्य असणार नाही, पण तरी सुद्धा त्यात घालून दिलेली तत्वे शासन देशाच्या शासन व्यवहाराच्या दृष्टीने मूलभूत आहेत आणि कायदे करताना ही तत्वे लागू करणे हे राज्याचं कर्तव्य असेल, असं स्पष्ट म्हटलेलं आहे. म्हणजे न्यायालयाकरवी अंमलबजावणी योग्य ते असणार नाही. कायदे बनवताना ही तत्वे विचारात घेणे राज्याचे कर्तव्य आहे आणि ही तत्वे मूलभूतरित्या शासन प्रशासनात असतीलच, असा एक पायंडा इथे घालून दिलेला आहे. मग समजा ही मूलभूत तत्व आम्ही शासन प्रणालीमध्ये टाकली, पण त्यानुसार अधिकारी त्यानुसार प्रशासन वागत नसेल, तर आम्हाला योग्य ठिकाणी पोहोचता येणार नाही. मग मार्गदर्शक तत्व नेमकी कुठे राहिली? सांगायला आम्ही टाकली. प्रशासन प्रणालीमध्ये, शासन प्रणालीमध्ये कायदा निर्माण करताना आम्ही मार्गदर्शक तत्व समाविष्ट केली. पण त्या मार्गदर्शक तत्वानुसार जर काम होत नसेल, तर काय करायचं? अशा वेळी मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन झालेलं आहे, म्हणून तुम्ही न्यायालयात जाऊ शकत नाही. पण त्या बरहुकूम जर तुमच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं असेल, तर तुम्हाला न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. हे या ठिकाणी समजून घ्या. लोक सरसकट असा अर्थ लावतात की मूलभूत तत्व म्हणजे काय, ती कचराकुंडी आहे हो मोठी. मला तर खूप लोक असं म्हणतात, त्या मूलभूत तत्वामध्ये काय पडलेलं आहे, कोण विचार करतं? न्यायालय तो उभं करत नाही. असं नाहीये महाराज, न्यायालय उभं करतं. त्या मूलभूत तत्वांच्या समाविष्ट न करण्यामुळे किंवा मार्गदर्शक तत्वांच्या त्या कायद्यात अंतर्भाव न केल्यामुळे जर माझ्या मूलभूत हक्कांना बाधा निर्माण होत असेल आणि मूलभूत हक्क पायदळी तोडला जात असेल, किंबहुना एखाद्या वेळी तुम्ही माझे मूलभूत हक्क हिरावून घेण्याचा जाणून बुजून छुपा प्रयत्न करून मार्गदर्शक तत्व फक्त नावाला समाविष्ट करत असाल, कायद्यात अंतर्भूत करत असाल, पण ऍक्च्युअली तशी कार्यसिद्धी, तशी उद्देशपूर्ती होत नाहीये आणि म्हणून माझ्या मूलभूत हक्कांवर गदा येते, असा जर तर्कविवेकी निष्कर्ष तुम्ही काढू शकले, तर त्यावेळी मात्र तुम्हाला न्यायालयामध्ये जाण्याचे पूर्ण अधिकार आहे आणि तुम्ही न्यायालयामध्ये जाऊ शकता. मार्गदर्शक तत्व बघत असताना पुढे पुढे आपण त्याचे परिणाम कसे असतील, लोककल्याणकारी भावना जी आहे ती काय आहे, हे आपण बघणार आहोत. हे सगळ्याच जेव्हा आपण बघतो, तेव्हा आपल्या असं लक्षात येतं या ठिकाणी, की हे सगळं करत असताना आपण नेमकं पद्धतीने काय विचारात घेतलं पाहिजे आणि ते कसं विचारात घेतलं पाहिजे. दुरार्थ 100 मार्ग कसा केला पाहिजे, हे या पहिल्या अ, अ, पुष्पामध्ये या भाग 4च्या सांगण्याचा माझा प्रयत्न आहे, की मार्गदर्शक तत्वाला समजून घेताना ती कशी समजून घेतली पाहिजे. ती समजून घेत असताना राज्य आपल्या लक्षात आलं पाहिजे. ती समजून घेत असताना मूलभूत हक्क आपल्या लक्षात ठेवले पाहिजे आपण. ती समजून घेत असताना शासनाचं कर्तव्य आहे, की मार्गदर्शक तत्वांना कायद्याच्या करण्यामध्ये समाविष्ट करून घेतलं असलं पाहिजे. हे सगळं पायऱ्या-पायरीने आपण जेव्हा समजून घेतो, तेव्हा आपला हा भ्रम दूर होऊन जाईल, की मार्गदर्शक तत्व म्हणजे काय, केवळ सांगितलेलं आहे. मार्गदर्शन आहे. नाही पाळलं काय करणार आहे? त्याच्या विरुद्ध त्यांना न्यायालयात जाता येत नाही. इतका सोपा अर्थ घटनेचा लावणं
मला वाटतं ती प्रतारणा केल्यासारखं होईल. म्हणून घटनेचे अर्थ समजून घेताना आणि याच्यात काय मार्दव खऱ्या अर्थाने घटनेने आपल्या हाती दिलेला आहे हे जाणून घेताना आपल्याला एक लक्षात ठेवायला पाहिजे की लोककल्याणकारी राज्याची निर्मिती हे शासनाचं प्रशासनाचं मुख्य काम आहे. हे राज्य जे आहे ते जनकल्याणकारी राज्य आहे हे या मार्गदर्शक तत्वाने स्पष्टपणे अधोरेखित केलेलं आहे. मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे हे सहमतीने काम करतील असा न्यायालयीन दंडक आहे. न्यायाचा मानदंड असा आहे की 1991 साली सर्वोच्च न्यायालयात जेव्हा मूलभूत अधिकार व मार्गदर्शक तत्वे हे एक दुसऱ्याशी विसंगत आहे असा जेव्हा प्रवाद निर्माण झाला त्या ठिकाणी गृह कल्याण केंद्र वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये 1991 साली माननीय सुप्रीम कोर्ट भारताचं त्यांनी एक खूप चांगला निर्देश सगळ्या शासन प्रशासन प्रणालीला उपलब्ध करून दिला आणि तो असा आहे की मूलभूत अधिकार व मार्गदर्शक तत्वे सहमतीने काम करतील. जर एखाद्या वेळेस असं झालं की मूलभूत अधिकाराची सहमती नसेल असं एखादं मार्गदर्शक तत्व जर तुम्ही समाविष्ट केलं कायद्याच्या निर्मितीमध्ये किंवा मार्गदर्शक तत्वांशी सहमत नाही असं एखादं अपवादात्मक कारण तुम्ही काढून मूलभूत हक्कांच्या बाबतीतलं समाविष्ट करण्यामध्ये चूक केली तर त्या ठिकाणी करेक्ट करण्याचं जे काम आहे हे न्यायपालिकांनी अतिशय योग्य रीतीने या 1991च्या केसमध्ये केलेलं आहे. आणि हे करत असताना त्याच्या आधीच्या केसचा जो आढावा घेण्यात आला ती 1980ची केस आहे. या 1980च्या केसमध्ये मिनर्वा मिल केस ही फार फेमस केस आहे. या केसमध्ये मार्गदर्शक तत्वे अंमलात आणण्यासाठी संसदेला मूलभूत हक्कामध्ये बदल करण्याचा अधिकार असेल परंतु उद्देशिकेच्या गाभ्याला धक्का लागणार नाही. मिनर्वा मिल ही फार मोठी फेमस केस आहे. मिनर्वा मिल मध्ये सातत्याने तोटा होत होता, नुकसान होत होतं, म्हणून मिनर्वा मिल नॅशनलायझेशनच्या नावाखाली सरकारने ताब्यात घेतली. पूर्णपणे नियंत्रण हे शासनाने ठेवलं आणि त्याच्या विरुद्ध जेव्हा कोर्टात खटले गेले तेव्हा मिनर्वा मिल ज्या पद्धतीने चालवली जाते त्या पद्धती तिथले जे काही कायदे नियम पायंडे आहेत त्याच्यामध्ये मार्गदर्शक तत्वे कशी समाविष्ट केली गेली नाही याचा आढावा घेण्यात आला. प्रतिवाद त्याच्यावर असा झाला की आम्ही मूलभूत हक्क जे आहे ते याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहे आणि त्याच्यामुळं मार्गदर्शक तत्वे समाविष्ट केलीच पाहिजे असा काही आमच्यावर निर्बंध नाही आहे असा प्रत्यवाय जेव्हा न्यायालयासमोर आला तेव्हा न्यायालयाने म्हटलं की मार्गदर्शक तत्व ही जनकल्याणकारी राज्याच्या निर्मितीसाठी निर्माण झाली. लोककल्याणकारी राज्य इथे असलं पाहिजे आणि म्हणून मार्गदर्शक तत्व जर खऱ्या अर्थाने अंमलात आणायची असेल किंवा मार्गदर्शक तत्वांना तुम्हाला कायद्यामध्ये समाविष्ट करून घ्यायचं असेल आणि अशा वेळी जर एखादा मूलभूत हक्क आडवा येत असेल, मूलभूत हक्काची मांडणी जर अशा वेळी तुम्हाला त्याच्यामध्ये बाधक ठरत असेल तर अशा मूलभूत हक्कांना बदलून घेण्याची गरज आहे आणि तसं संसदेने मूलभूत हक्काच्या चौकटीत ते बदल घडवून आणावे. परंतु असे बदल हे मूळ उद्देशिका बदलू शकणार नाही. मूळ उद्देशिकेला बाधा न येता असे बदल संसद करू शकते. अधिकार कोणाला दिले? संसदेला दिलेले. कशाचे दिले? मूलभूत हक्कामध्ये बदल. तुम्हाला दिसत असेल मूलभूत हक्क 15 घ्या, 16 घ्या, 20 घ्या, 21 घ्या, 19 घ्या, याच्यामध्ये 19 अ ब 16 अ ब क ड असे जे काही संदर्भ आलेले आहे हे वेळोवेळी घटना दुरुस्तीने केलेले बदल आहे. आणि तुम्ही जर या सगळ्या घटना दुरुस्तींचा अभ्यास वेगळा करायचं ठरवलं आणि बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की या सगळ्या घटना दुरुस्ती ज्या मूलभूत हक्कांमध्ये भाग 3 मध्ये करण्यात आलेले आहे त्याचा एकमात्र उद्देश भाग 4च्या मार्गदर्शक तत्वांची पूर्तता आहे. हे या ठिकाणी आपण समजून घेणं फार महत्वाचं. म्हणून ही मिनर्वा मिलची जी केस आहे ही अतिशय महत्वाची
या कायद्याच्या पूर्ण अभ्यासामध्ये मांडली जाते, पण ही केस आपल्या दैनंदिन जीवनात आणि आपल्या जीवनाला, आपल्या जगण्याला स्पर्श करते, हेही तितकंच सहजपणे समजून येतं. उद्देशिकेचा मूळ ढाचा जर अबाधित राहत असेल तर अशा घटना दुरुस्ती अबाधित राहत नसेल, म्हणजे उद्देशिकेचा मूळ ढाचा जर अबाधित राहत नसेल तर अशा घटना दुरुस्ती अवैध मानल्या जातील. म्हणूनच 42व्या घटना दुरुस्तीमध्ये 1976 साली समाविष्ट केलेले कलम 4 सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. घटना दुरुस्तीमध्ये जर घटनेच्या मूळ उद्देशिकेला बाधा निर्माण होत असेल तर अशी जी कलम आहे ती रद्द समजली जातात. ही घटना दुरुस्ती स्वर्गवासी इंदिरा गांधी जेव्हा देशाच्या पंतप्रधान होत्या त्यावेळी झालेली आहे. साधारण हा काळ आणीबाणीच्या मागचा पुढचा काळ जर आपण विचारात घेतला तर या घटना दुरुस्तीने खूप मोठी वलय वादविवादाची पूर्ण देशामध्ये निर्माण केली होती. त्याच्यामध्ये कलम 4 घटना दुरुस्ती 42व कलम 4 जे होतं ते मूलभूत हक्काला बदलणारं तर होतच होतं, पण त्याच्यानी उद्देशिकेच्या मूळ गाभ्याला धक्का लागला होता. मूळ गाभा नष्ट होण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला होता आणि म्हणून कलम 4 जे आहे हे त्यावेळी रद्द करण्यात आलं होतं सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाच्या आधारे. तर आपण मूलभूत तत्व, मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व, इथे तत्व म्हटलेलं आहे, इथे हक्क म्हटलेला आहे. तत्व आणि हक्क या शब्दांचे अर्थ सुद्धा ओघाओघात बोलता बोलता आपण घेऊ आणि या केसचा पुढे पण थोडासा संदर्भ येत राहील अधेमध्ये, त्या संदर्भाबरोबर आपण बोलत राहू. आज वेळेची मर्यादा लक्षात घेता मला वाटतं हे एवढं विवेचन आणि 2 अनुच्छेदासह इथे थांबणं योग्य आहे. इतपर माझी विनंती आहे सगळ्या श्रोत्यांना, तुम्ही खूप कमी प्रश्न विचारता असं मला वाटतंय. प्रश्न जास्त विचारले गेले पाहिजे, कारण तुम्हाला पडलेले प्रश्न हे अफाट आहे याची कल्पना मला आहे. म्हणून मला जास्त प्रश्नांची अपेक्षा आहे. त्याचं उत्तर देण्याचा मी माझ्या परीने निश्चितपणे प्रयत्न करेल.